सोलापूरच्या करमाळा तालुक्यातील अर्जुननगर येथे किरकोळ वादातून एकाची निर्घृण हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे। भुजंग रोकडे वय अंदाजे 55 असं मृत व्यक्तीचं नाव आहे। या प्रकरणी मृताचे चिरंजीव सतीश रोकडे यांनी करमाळा पोलिसात फिर्याद दाखल केली असून तात्याबा रोकडे व नागनाथ उर्फ नागेश रोकडे या दोघांविरुद्ध खुनाचा गुन्हा नोंदवण्यात आला आहे। ही घटना सकाळी 9:30च्या सुमारास घडली आहे। प्राथमिक माहितीनुसार शेतातील सामायिक बांधावर असलेल्या लिंबाच्या झाडाच्या फांद्या जेसीबीने तोडून त्या चारीमध्ये टाकण्यात आल्या होत्या। यावरून भुजंग रोकडे यांनी तात्याबा व नागनाथ यांना त्या फांद्या हटवण्यास सांगितलं। याचा राग आल्याने आरोपींनी भुजंग यांना शिवीगाळ करत लाथाबुक्क्यांनी मारहाण केली। तू नेहमी आमच्याशी वाद घालत असतोस असे म्हणत त्यांनी खिशातून चाकू काढून भुजंग रोकडे यांच्यावर सपासप वार केले। जखमी अवस्थेत भुजंग यांना तातडीने करमाळा उपजिल्हा रुग्णालयात नेण्यात आलं, पण उपचारापूर्वीच डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं। या प्रकरणी करमाळा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला असून अधिक तपास सुरू आहे। या घटनेमुळे अर्जुननगर परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे।